तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. लाडक्या बहिणींना आचारसंहितेमध्ये सुद्धा मिळणार पैसे आणि बोनस सुद्धा मिळणार ₹5,500. काय आहे ही अपडेट? चला आपण या न्यूजमध्ये बघणार आहोत. तर लाडकी बहीण योजनेची फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट होती ती 15 ऑक्टोबरपर्यंत होती आणि ही लास्ट डेट असल्याने महिलांची खूपच प्रमाणात तारांबळ उडाली असताना अशातच लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस हा जाहीर झाल्याची बातमी समोर येत आहे. तर सरकार लाडकी बहिणींना खरंच दिवाळी बोनस देणार आहे का? बोनसचे पैसे किती तारखेला जमा होतील? असे प्रश्न महिलांकडून विचारले जात आहेत. या बातमीमागे नेमकं तथ्य काय आहे ते आपण आता नेमकं जाणून घेऊया. तर राज्य सरकारने जुलै महिन्यात सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अल्पावधीतच घराघरात पोहोचली आणि महाराष्ट्रात इतक्या कमी वेळेत ती इतकी प्रचंड झाली, लोकप्रिय झाली की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही पहिली योजना ठरली आहे, जी की इतक्या प्रचंड प्रमाणावर प्रचलित झालेली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जुलै महिन्यात सुरू झाली आणि पहिल्याच महिन्यात करोडो महिलांनी अर्ज केले आणि पात्र ठरलेल्या करोडो महिलांच्या खात्यात जुलै-ऑगस्ट महिन्याचे ₹3,000 जमा करण्यात आले. त्यानंतर अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आणि त्यानंतरही लाखो महिलांनी अर्ज केले व त्यांनाही खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा झाले. सरकारकडून दोनदा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आणि अर्ज करण्याची जी लास्ट डेट होती ती 15 ऑक्टोबर होती. त्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 2,30,00,000हून अधिक पात्र महिलांच्या खात्यात सरकारमार्फत बँकेत पैसे जमा करण्यात आले. तर यामध्ये काही महिला अशा होत्या की ज्यांना ₹1 सुद्धा मिळाला नव्हता. त्यांना 5 महिन्याचे जे पैसे होते ते एकत्रित देण्यात आले. म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये ₹7,500 हे जमा करण्यात आले. तर काही महिला अशा होत्या की त्यांना ₹3,000 आगाऊ मिळाले होते म्हणून त्यांना एका महिन्याचे पैसे मिळाले. म्हणजे ₹1,500 त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले. ते झाल्यानंतर आगाऊ 2 महिन्याचे जे पैसे होते ते ॲडव्हान्समध्ये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. तर असे लाडक्या बहिणींना एकंदरीत पैसे त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले. परंतु अजून सुद्धा अशा काही महिला आहेत की त्यांना अजून पैसे मिळालेले नाही आहे. तर या नेमक्या महिला कोण? तर या त्या महिला आहेत ज्यांच्या फॉर्म भरण्यामध्ये काही ना काही अडचण झाली होती किंवा त्यांची जी बँक आहे ते आधार कार्डशी DBT नव्हते, म्हणजे त्यांचं आधार सीडिंग नव्हतं. याच कारणाने त्यांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाही आहे. आणि काही महिला अशा आहे की त्यांचा फॉर्म अजून अप्रूव्ह झालेला नाही आहे आणि तरी त्यांना असं वाटत आहे की आम्हाला पैसे मिळणार आहे. तर हे जे पैसे आहेत ते फक्त पात्र महिलांच्याच खात्यावरती पडणार आहे असे सुद्धा यामध्ये सांगण्यात आले होते. त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला बोनस कधी मिळणार? तर काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना सरकारकडून भेटवस्तू म्हणून मोबाईल देण्यात येणार असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. पण त्या बातमीमागे कोणतेही तथ्य नव्हते. त्याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा सुद्धा करण्यात आली नव्हती. त्याचप्रमाणे आपल्याला सध्या सर्व सोशल मीडियावर पाहायला मिळत असलेल्या लाडक्या बहिणींना सरकारकडून दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याची बातमीमागेही सध्या तरी कोणतेही तथ्य दिसत नाही. सद्यस्थितीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महिला बाल विकास मंत्रालयांच्याकडून लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस देणार असल्याची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही असे सुद्धा या वेबसाईटवरती देण्यात आलेले नाही आहे. म्हणजे लाडकी बहीणची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती अशी कुठलीही घोषणा करण्यात आली नाही असे यामध्ये सांगण्यात आलेले आहे. पण जर तुम्ही न्यूजमध्ये बघितलं किंवा न्यूजपेपरमध्ये सुद्धा बघितलं तर तुम्हाला असं पाहायला मिळेल की जे आचारसंहिता लागण्यापूर्वी त्यांनी घोषणा केली होती की लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस हा मिळणार आहे. म्हणजे दिवाळीच आधी त्यांना भाऊबीजेची ओवाळणी ही मिळणार आहे अशी त्यांनी घोषणा केली होती. तर त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की ₹3,000 लाडक्या बहिणींना बोनस हा दिला जाणार आहेत. तर उर्वरित ज्या बहिणी आहेत त्यांना ₹2,500 वाढवून म्हणजे असे त्यांना ₹5,500 बोनस देण्यात येणार आहे. तर ₹3,000 कोणत्या बहिणींना व ₹2,500 कोणत्या बहिणींना हा प्रश्न सुद्धा तुमच्या मनामध्ये असेल. तर ₹3,000 जे लाडकी बहीण होती म्हणजेच ज्यांना 2 किंवा 3 पेक्षा जास्त हप्ते मिळाले होते त्यांना ₹3,000 हे देण्यात येणार आहे अशी घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर ₹2,500 ज्या महिला आहेत, ज्या अपंग आहेत, विकलांग आहेत किंवा ज्या निराधार आहेत अशा महिलांना ₹2,500 वाढवून मिळणार होते. म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे 3,000 आणि हे 2,500 असे त्यांना ₹5,500 बोनस हा मिळणार होता. म्हणजे हा दिवाळीची भाऊबीज ओवाळणी असे त्यांनी याला नाव दिलेले होते. तर अजूनपर्यंत हे पैसे जमा कोणाचेही झालेले नाही आहे अशी न्यूजसुद्धा आलेली आहेत. पण नेमके हे पैसे तुम्हाला मिळणार की नाही मिळणार हा प्रश्नसुद्धा तुमच्या मनामध्ये असेल. कारण लाडकी बहिणी योजना सुरू झाल्यापासून ही योजना बंद पडल्याची घोषणा वारंवार मीडियावरती व्हायरल होत आहेत आणि न्यूजसुद्धा सांगत आहेत. पण
लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही, ती लाडकी बहीण योजना सुरू आहे, असे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे. तर लाडकी बहीण योजना ही अशी एक योजना आहे, जी बंद पडू शकत नाही. कारण ती जी योजना आहे, ती महिलांच्या कल्याणासाठी चालू केली होती. महिलांना अर्थसहाय्य द्यावं यासाठी ती योजना सुरू करण्यात आली होती. त्यामुळे ही योजना कुठल्याही प्रकारे बंद झालेली नाहीये किंवा बंद सुद्धा होणार नाही. परंतु त्याचे जे हप्ते आहेत, ते हप्ते येणे मात्र स्थगिती देण्यात आलेली आहेत. म्हणजे जे लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते होते, ते आता काही काळापुरता मर्यादित ठेवण्यात आलेल्या, म्हणजे त्यांना स्थगिती देण्यात आली आहे. परंतु योजना कुठल्याही प्रकारे बंद झालेली नाहीये. जोपर्यंत आचारसंहिता आहे, तोपर्यंत तुम्हाला जी योजना आहे, त्या योजनेचा जो लाभ आहे, म्हणजे लाभ त्यांनी आगाऊच दिला होता. परंतु काही महिलांना जे पैसे मिळाले नाहीये, त्या महिलांना जे पैसे आहेत, ते आचारसंहिता झाल्यानंतरच त्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत. तर आचारसंहिता झाल्यानंतर म्हणजे नेमकं केव्हा? तर आचारसंहिता झाल्यानंतर, निवडणूक झाल्यानंतर त्यांची जेव्हा सरकार स्थापन होईल, सरकार स्थापन झाल्यानंतर तुम्हाला त्याचे पैसे हे तेव्हाच मिळणार आहेत. तर डिसेंबरचा जो हप्ता आहे, तो डिसेंबरमध्ये देण्यात येणार असल्याची घोषणा सुद्धा मागे मुख्यमंत्री साहेबांनी केली होती. तर तुम्हाला डिसेंबर महिन्याचे जे पैसे आहेत, ते डिसेंबर महिन्याचे पैसे सुद्धा त्याच महिन्यात मिळणार आहे. आणि तुम्हाला दिवाळी बोनस असेल, तो जर मंजूर झाला, तो तो सुद्धा तुम्हाला तेव्हाच मिळणार आहेत. कारण आचारसंहितामध्ये सध्या तरी पैसे टाकता येत नाही, असे सुद्धा सांगण्यात आलेले आहेत. परंतु आचारसंहिता संपल्यानंतरच लगेचच तुम्हाला एकंदरीत जे हप्ते आहेत, म्हणजे तुम्हाला अजूनपर्यंत ₹1 सुद्धा जर मिळाला नसेल, तर तुम्हाला संपूर्ण जो पैसे आहेत, ते तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलंय. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात बोनसचे पैसे देखील येणार आहेत. सरकारनं लाभार्थी महिलांना दिवाळीच्या दिवसांमध्ये 3,000 रुपयांचा बोनस देणार असल्याचं जाहीर केलंय. तसंच काही निवडक महिलांना आणि तरुणींना 2,500 रुपयांची अतिरिक्त रक्कमही मिळणार आहे. अधिक माहिती घेऊयात. महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. महेश, लाडक्या बहिणींना चांगलीच ओवाळणी मिळते 3,000 आणि त्यानंतर काही निवडक महिलांना 2,500, काय अधिक माहिती? नक्कीच दिवाळी सणाच्या निमित्ताने लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांना 3,000 रुपयांचा बोनस जारी करण्यात येणार आहे आणि या बोनसची रक्कम ही नियमित मिळणाऱ्या 1,500 रुपयांव्यतिरिक्त अतिरिक्त असणार आहे. या व्यतिरिक्त 2,500 रुपयांना जी रक्कम खात्यात जमा होणार आहे, ते ऑक्टोबर महिन्याच्या खात्यात 5,500 रुपये एवढी रक्कम येणार आहे. आता दिवाळीचा बोनस फक्त लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांनाच मिळणार आहे. तर या पात्रतेचे जे निकष आहे ते त्या पुढील प्रमाणे असे आहेत की महिलेचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत असायला हवं. योजनेचा लाभ कमीत कमी 3 महिन्यांपर्यंत घेतलेला असेल तरच तुम्हाला हा बोनस मिळेल. त्याबरोबरच महिलांचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असले पाहिजे. या अटीची पूर्तता केलेल्या महिलांनाच 3,000 रुपयांचा बोनस मिळणार आहे आणि ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. आणि या संदर्भात आता एकंदरीत महिलांची दिवाळी आणखीन गोड झाल्याचं आता सांगितलं जातं.